काय बोलाव? गौरव सर नमस्कार. काही क्षणातच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. ओके ओके. हा, मी सुद्धा त्या काही क्षणाचा सदुपयोग करून आलो बर का. सदुपयोग. आयो काय गरिबांनो, माझ्याकडे कशाला बघताय? इकडे बघा, इकडे काय चाललंय ते. काय चाललंय माहितीये? शाळेत असताना माहिती ना आपल्याला अभ्यासाला पुस्तकं असायची, त्याला आपण पाठ्यपुस्तक असं म्हणायचो. तर शिक्षण मंडळाने असा निर्णय घेतलाय की माझा म्हणजे गौरव मोरेचा धडा पाठ्यपुस्तकामध्ये टाकण्याचा निर्णय घेतलाय. हो मॅडम, असा ना. अहो बघा तरी प्लीज. जस्ट अजून निर्णय घेतलाय, जस्ट निर्णय घेतलाय. त्याचाच प्रकाशन सोहळा येते म्हणून मी आलोय. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे. ओके. हा रुमाल घ्या, डोळे पुसा. रुमाल लागेल तुम्हाला, डोळे पुसा. यू वॉन्ट गाइस? ओके, थँक्यू. माझा काही क्षण संपलेला आहे, मी जातो. सर मी सर नमस्कार. नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. ठीक आहे, मग मी इथं थांबतो. स्थानापन्न म्हणजे बसून घ्या. असं आहे का? सॉरी सॉरी. ते काय झालं माहिती आहे का, तुम्ही शिकलेले लोक असं कठीण कठीण बोलता ना, त्याच्यामुळे मला कळलं नाही. पण मला एक कळत नाही, कठीण बोलण्याचा आणि काही पण बोलण्याचा काय संबंध? जर संबंध असता तर माझा धडा झाला नसता ना. ये नमस्कार सगळ्यांना. कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करीत आहोत. आजच्या दिवसाची थोरवी काय सांगावी. शिक्षण मंडळाने श्री गौरव मोरे यांचा धडा शालेय अभ्यासक्रमात टाकलेला आहे. या धड्याचे प्रथम वाचन करण्याची संधी मला प्राप्त झाली. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. शतशः ऋणी आहे. गौरव मोरे म्हणजे असामान्य बुद्धिमत्ता, अलौकिक सौंदर्य आणि दैवी चमत्काराचा मिलाप. या भूतलावर एखाद्याने अवतरित व्हावं आणि अवघ्या अवकाशाशी दोन हात करून ऊर्ध्वपतित होत काळाचं शिखर सर करावं असा जन्म विराळाच. सर हे माझ्याबद्दलच बोलतात, मला माहित आहे. फक्त चांगलं बोलतायत की वाईट तेवढं फक्त सांगा. चांगलं बोलतायत. हा चांगलं बोलतायत सर, कंटिन्यू. आज या प्रकाशन सोहळ्याला कवयित्री प्राजक्ता माळी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण यांच्या धड्याचं प्रकाशन करणार आहोत. मी प्राजक्ता माळी यांना मंचावर येण्याची विनंती करतो. प्राजक्ता माळी, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सर तुम्ही असं का बोलताय? नाश्त्याला येताना काय पुस्तक खाऊन आलात काय? काय राजू, कशी आहेस? छान आहे. माझा धडा येतोय, धडा. नेहमी म्हणायचेस ना, गौऱ्या तुझं कसं होईल रे, काय होणार तुझं, जरा कर ना मराठी भाषेचं काहीतरी. माझा धडा येतोय, कळलं? आणि त्याच्यात उद्घाटनाला तुला बोलवलंय. गौऱ्या, उद्घाटन नाही रे, उद्घाटन झालं. माझा धडा येतोय तरी माझ्या चुकाच काढ तू. अरे तुमच्यावर कुणी साधी कविता लिहित नाही म्हणून स्वतःच कवितेचं पुस्तक छापणार आहे तुम्ही. माझ्या चुका कशाला काढतेस? जे काम दिलं ते कर. गौऱ्या उद्घाटनाला. प्राजक्ताजी या, उद्घाटन करा. या. ओ माय गॉड, ओ माय गॉड. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं उद्घाटन करूया. जोरदार टाळ्या. माझा धडा, माझा धडा. एकदा जोरदार टाळ्या. वास येतोय, कुठून तरी जळण्याचा वास येतोय. गाईस, हा रुमाल मोठे सरांना द्या. आज जाम रडणार आहेत ते. त्यांना म्हणावं पिळून वाळत घाला. आणि हा दुसरा रुमाल गोस्वामी सरांना द्या. त्यांना म्हणावं बासुंदीची वाटी झाकायला काम आहे.
गौरवजी, या मंगलमय प्रसंगी आपल्याला काही 2 शब्द बोलायचे असतील तर तुम्ही इथे येऊन बोलू शकता. हो, मी 2 शब्द. मी बोलतो 2 शब्द बोलतो. तर मी आल्या नमस्कार वगैरे इकडे येऊन मला आनंद झाला असं काहीच बोलणार नाहीये. असं मुळमुळीत अजिबात बोलणार नाही. तुमची मुलं माझा अभ्यास करणार. खांडेकर संभेरामाची मुलं माझा अभ्यास करणार. हा, फुकट रे फुकट. इतकी वर्ष खांडेकरांनी स्किट लिहून आणि संभेरावांनी इतके कॅरेक्टर करून त्याची जिंदगी गेली फुकट. ते नॅशनल पुरस्कार मिळालेले डिरेक्टर आहेत त्यांना सांगा. सारखं आपलं पुणे पुणे पुणे. हो, मान्य आहे ना आपल्याला, आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. मग त्याच पुण्यातली मुलं कोणाचा अभ्यास करणार? तर फिल्टर पाड्याच्या गौरव मोरेचा. ते अभ्यास करणार आणि तुम्ही आमच्या धड्यावर पिक्चर बनवा. असो, पण आज माझ्या खूप जवळच्या माणसाला माझा अभिमान वाटणार आहे, कारण त्याच्या लाडक्या चार्मरचा धडा छापून आलेला आहे. हा, असो, आज अपन बहुत खुश है क्योंकि आज अपनी चल रही है, इसलिए सबकी चल रही है. मजा एक बार. मी झालं बरं का बोलून. आज भाषेच्या नाकावर क्लोरोफॉर्म लावणारे अनेक शब्द कानावर पडले. आता आपण मराठी पाठ्यपुस्तकाचं ज्यात गौरव मोरेजींचा धडा आलेला आहे त्याचं वाचन करणार आहोत. गौरवजी, आपली परवानगी आली असेल तर आपण वाचन सुरू करूया. आपणास परवानगी आहे? एवढं तरी करावं सर. ओ मुघल सल्तनत. आता गौरवजी यांच्यावरच्या धड्याचं वाचन सुरू करतोय. धड्याचं नाव आहे फिल्टर पाड्याचे दुःस्वप्न. दुःस्वप्न म्हणजे 2 स्वप्न ना? वाईट स्वप्न. वाईट का? कळेल. दिनांक 20 जानेवारी 1990. 20 जानेवारी भाई का बड्डे. 20 जानेवारी म्हणजेच जगावर कोरली गेलेली काळ रात्र. काळ रात्र म्हणजे? कळेल. अचानक वारा थांबला. चंद्रावर ढगांचे सावट पसरले. अंधार काळवंडला. वटवाघुळे उडू लागली. गोबडे नाचू लागली. फिल्टर पाड्याच्या गल्ली गल्लीतून कुत्रे विलाप करू लागले. कारण मोरेंच्या घरात सर्वांगावर शिसारी आणेल असा रडण्याचा भयंकर आवाज ऐकू आला. तो आवाज असा होता, ते नुकताच का जन्म घेतला असेल या बाबाने असं वाटणाऱ्या चेहऱ्याकडे बघून सगळ्यांनी नाकं मुरडली. चला आपापल्या घरी जाऊया असं बोलून सगळे आपापल्या घरी गेले. ते अजून इतकी वर्ष झाली घरातच आहेत. जसे दिवस जात होते तसा तो सगळ्यांनी दुर्लक्षित केलेला बिचारा तुच्छ जीव नामुष्कीचे जीणं जगू लागला. लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना मुलं त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी जाऊन अभ्यासाला बसत. दिवस संपून जाई पण गौरवच्या हाताला कोणीच लागत नसे. कॅरेक्टर हाताना न लागणे याचे मूळ कदाचित त्याच्या बालपणातच असावे. या गौरव मोरेंना जेव्हा शाळेत टाकण्यात आले तेव्हा त्याची अल्पमती विचारात घेऊन मुलांना 8वी पर्यंत पास करण्याचा नियम करण्यात आला. एक मिनिट. माझ्यामुळे हा नियम केलाय? माझ्यामुळे? मला
सांगा कोणी लिहिलं हे नीट सांगा मला पहिलं. सर कृपया थांबा. वाचन मध्ये मध्ये थांबवू नका. तरुणपणी त्याची अनेक प्रेमप्रकरणं झाल्यावर मुलींनी एकमताने ब्रेकअप ही संकल्पना शोधून काढली आणि ब्रेकअप पार्टी या गोष्टीचा उगम झाला. मी ब्रेकअप पार्टीचा उगम आहे. हो. कोणी लिहिलंय एकदा मला सांगा कोणी लिहिलंय हो हे. कळेल. सर पुढे ऐका. आणि असंच नालस्तीचं जगणं सुरू असताना त्याच्या आयुष्यात एका अवलियाचा प्रवेश झाला. पशा खांडेकर. हा हे बरोबर लिहिलंय. एक नंबरचा अवली माणूस. अवली नाही, अवलिया. अवलिया म्हणजे पुण्यात्मा. म्हणजे पुण्यात राहणारा. नाही गौरव, नाही रे गौरव, पुण्यपुरुष म्हणजे जगावेगळं व्यक्तिमत्व. कोण पुण्य पुरुष? पशा. अगं तो फुगलेला पुरुष, फुगलेली पुरी, कचोरी, तेवढं सगळं आहे ते. त्याने लिहिलं काय सगळं. सर कृपया पुढे ऐका. खांडेकर यांच्या सान्निध्यात राहून गौरव मोरेची डगमगणारी नाव धक्क्याला लागली. त्यांनी त्याला हास्य जत्रे नामक एका महान इतिहास रचणाऱ्या शोचा भाग करून घेतलं. कुणी? खांडेकरांनी. त्याने सगळं खोटं लिहिलंय. स्वतःच्या जीवावर हिमतीवर इथं आलोय मी. 3-3, 4-4 वर्ष मी ऑडिशन दिलेत. तीनदा सरांसमोर ऑडिशन दिलेत. प्रत्येक वेळी म्हणायचे अरे तुला बघितलंय छान करतो निघ. स्वतःची हिमतीवर तिथं आलोय. अरे बोला ना काहीतरी तुम्ही पण. सर कृपया पुढचं ऐका. व्हेरिएशन न देता येणाऱ्या गौरवला वनिता आणि भोजने अशा परिसांचा स्पर्श झाला आणि गौरव मोरे नामक गंजलेल्या लोखंडाला अर्थ आला. मी गंजलेला लोखंड आणि ते दोघं परीस. हा अजय ज्याच्या जिबेला पॅचोला पॅच करायची गरज आहे. तो परीस. हा तो प्राचीन काळी आळस. ते सगळे परिसर मी गंजलेला. कोणी लिहिले एकदा सांगा प्लीज. एकदा सांगा मला कोणी सर लिहिले. कृपा करून तुम्ही एक साईट होऊ नये. काय एक side? कृपया white बसावे. side लिहिलेलं आहे वाचन सुरू पुस्तकामध्ये. आहे. कृपया वाचन सुरू आहे. वाचन सुरू कृपया आहे. बसावे. चांगलं काय लिहिलं की नाही पुस्तकात. सर. माझा धडा आहे पोरं वाचणार आहेत. कृपया ऐका. हा? तदनंतर सचिन मोठे, सचिन गोस्वामी या थोर आसामींनी त्याचा हात धरला आणि त्याला चालायला शिकवले. हे दोघे आसामी आहेत. अरे इतके दिवस मी त्यांना महाराष्ट्रीयन समजतोय. फक्त ना कोणी लिहिलंय एवढं मला फक्त लेखकाचं नाव सांगा फक्त. काय लिहिलं त्याने. स्किट लेखक अभिजित पवार, हो. अमोल पाटील, ऋषिकांत राऊत, विनायक पुरुषोत्तम यांनी नेहमी गौरवला काय येणार नाही हे झाकून ठेवून लेखन केलं. त्यांनी मला झाकलाय. अरे त्या अभिजित पवारचं डोकं झाकलं पाहिजे. केवढं चमकते बघा ते. त्याने लिहिलं काय सगळं. बर कळलंय मला. विराज जगताप, दत्तू मोरे यांच्यासारख्या आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन आणि करिअर सल्लागार श्याम बांगर यांचे अमूल्य सल्ले. माझा सल्लागार कोण? हा श्याम बांगर. घरातून इथं 3दा असं करतो. आणि बघ येतो घराच्या बाहेर. अरे धडा आहे रे. पोरं शिकणार आहेत. सगळं माझ्याबद्दल वाईट लिहिलंय. काहीतरी चांगलं लिहिलं असेल ना. प्लीज वाचा ना. हो तुम्हाला सांगू का मला आल्यापासून यांच्यावरती एवढा शक आहे ना. हाच माणूस खांडेकर आहे. ते खांडेकर नाही आहेत. नाहीयेत? मला सांगतो ते खांडेकर नाही. पण मला राहून ना तुमचं कपाळ बघून मला पण असं वाटायला लागलं तुम्ही समीर चौगुले आहे. सिरियसली. आता अरे काय माणूस आहे यार. कपाळ टिकली लावतो हा माणूस. नाही पण मला असं वाटतंय तुम्ही दोघे पण. हा खांडेकर तुम्ही चौगुले असं मला पुढे वाटतंय. आपण वाचन कंटिन्यू करूया. पुढे चांगलं गौरव वाचा. मोरे यांच्यावर चांगल्या चांगल्या म्हणी सुद्धा तयार केलेल्या आहेत. येस. हा अतिशय सुंदर म्हण आहे. हा. अति शहाणा त्याचा गौरव मोरे रिकामा. अरे वा, आधी ते बैल रिकामा होतं ना. व्हॉट अ क्रिएटिव्हिटी यार. वा तू वा. जरा शांत बसशील का. क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी. अजून पुढे जाऊन काही म्हणी आहेत. हा. लोका सांगे ब्रह्मदान स्वतः मात्र गौरव मोरे. वा, 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 वा. गौरव मोरेला गुळ्याची चौक आहे. सगळं
सगळं ठरवून चाललंय नाही, हे आता तर मला कन्फर्म झालंय तुम्ही समीर चौगुले आणि हा प्रसाद खांडेकर आहे अहो म्हणून. नाही हो, मी समीर चौगुले खरंच नाही. नाहीये नाही खरंच नाहीये बघतो ना मी आता हो. बघितलं? हे समीर चौगुले हा प्रसाद खांडेकर आहे. नाही, नाही, हे बघ. अरे हे पुस्तक छापताय तुम्ही माझ्या नावाचं जाम बेकार क्रिएटिव्हिटी नाही, हे बघ, ऐका माझं. नाही मला नाही ऐका माझं. जे पुस्तक आलेलं आहे